नमस्कार. गौरी शंकर गजानन या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आज विषय आहे श्री व्यंकटेश स्तोत्र. ह्या स्तोत्राचे पठण कसे करायचे, म्हणजे आपल्या मनोरथ कशा प्रकारे सिद्ध होतील आणि आपल्या जीवनातल्या अडचणी संपून आपलं जीवन कसं सुखमय होऊन आपल्या कुलदेवतेची, इष्टदेवतेची आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा दृष्टी राहील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून व्यंकटेश स्तोत्र ह्या स्तोत्राचे पारायण जर करायचे असेल तर कंटिन्यू, म्हणजे प्रत्येक दिवशी एक वेळेस असं 21 दिवस वाचायचं. 21 दिवस पारायण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. ज्यांना धनाची अडचण असेल, नोकरीची अडचण असेल, ज्यांना कामधंदा नसेल, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. अशी व्यंकटेश भगवानाची किमया आहे आणि त्यांचा हा आशीर्वाद आहे. पण आपल्या जीवनामध्ये कठीणात कठीण समस्या असतील तर रात्री 11 वाजता स्नान वगैरे शुचिर्भूत होऊन बरोबर देवासमोर 12 वाजता बसायचे. व्यंकटेश स्तोत्राचं आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून आधी विघ्नहर्ता गणपतीचं स्मरण करायचं, आपल्या मोक्षगुरूंचं स्मरण करायचं. ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी आपल्या गुरूंचं स्मरण करा. ज्यांनी नसेल घेतला त्यांनी स्वामी समर्थ गजानन महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचं स्मरण करून आपल्या ज्या मनातील ज्या इच्छा आहे त्या व्यंकटेश भगवानाला बोलून दाखवायच्या आणि हातामधून पाणी घेतलं ते सोडून द्यायचं आणि बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करायचं. हे पारायण म्हणजे असं आहे 3 दिवस करायचं, पण प्रत्येक दिवशी 21 वेळेला वाचन करून 3 दिवसाचं हे पारायण संपवून आपल्या ज्या दिवशी पारायण संपतं त्या दिवशी व्यंकटेश भगवानला काहीतरी ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवायचा. असे केल्याने व्यंकटेश स्तोत्राची आपल्याला फलश्रुती निश्चित मिळते, ही त्यामागचा उद्देश. नमस्कार.